ज्ञानेश्वरी पठण अध्याय 11 ओव्या 376 ते 400 श्लोक 26 ते 26। असो दात दाढांची दाटी न झाकवे मा दो उठी सैंग प्रलय शस्त्रांची या दाट काठी लागली या जैशा जैसे तक्षका विष भरले हो काजे काळ रात्री भूत संचरले की अग्नियास्त्र प्रजिले वज्राग्नि जैसे तैशी तुझी वक्त्रे प्रचंडे वरी आवेश हा बाहेरी ओसंडे आले मरणरसाचे लोंढे आम्हावरी संहार समयीचा चंडाल निळू आणि महाकल्पात प्रलय नळू या दोही जय होय मेळू तै कायन एकन जळे तैसी संहारके तुझी मुखे देखोणी धीरू का आम्हा पारुखे आता भुललो मी दिशान देखे आपण पेनेणे मोठके विश्वरूप डोळा देखिले आणि सुखाचे आवर्षण पडिले आता जापानी आपुले अस्तव्यस्त हे ऐसे करिसी म्हणून जरी जाणे एक गोष्टी सांगावी कामी म्हणे आता एक वेळ वाचवी जी प्राणे या स्वरूप प्रलयापासूनी जरी तू गोसावी आमुचा अनंता तरी सुई ओवडन माझी जीविता साठवी पसारा हा मागुता महामारीचा ऐके सकळ देवांची या परदैवते तुवा चैतन्य गा विश्व वसते ते विसरलासी हे उपरते संहारू आदरिले म्हणून वेगी प्रसन्न हो देवराया संहारी आपुरी माया काढी माते महाभया पासूनिया आठायवरी पुडती तू ते म्हणजे बहुवा काकुळती ऐसा विश्वमूर्ती भेडका जाहलो जै अमरावती ये आला धाडा तैम्या एकलेने केला उघडा जो मी काळाची याही तोंडा वासु पुनधरीसी परितया अतुल नव्हे हे देवा एत मृत्यू सही करुणी चढावा तया आमुचाची घोटू भरावा या सकळ विश्वेशी कैसा नव्हता प्रलयाचा वेळू गोखात तुची मिनलासी काळू बापुढा त्रिभुवन गोळू अल्पा आयु झाला भाग्य विपरिता विघ्न उठिले शांत करिता कटकटा विश्व गेले आता तुला गलासी ग्रासू
ते नवे मारोकडे सैंग पसरून या तोडे कवळितासी चौकडे सैन्य ये आम्ही चत्वां धृतराष्ट्रस्य पुत्रा सर्वे सहैवाव निपाली संघाई भीष्मोद्रोण सूतपुत्रस्तथा सौ सहस्मदीयैरपि युद्धमुख्यं मुख्यै नोहेती हे कौरव कुळीचे वीर आंधळ्या धृतराष्ट्राचे कुळ हे गेले सहपरिवार तुझिया वदनी आणि जे याचे निसावाये आले देशोदेशीचे राये तयांचे सांगावया जावन लाहे ऐसे सरकटत आहसी मधुमुखाची संघटा घेत आहसी घटघटा अरणी वन थाटा देतासी मिठी जंत्रावर चिलमार पदातीचे मोगर मुखात भार अर्पतातिमा कृतांताची आजावळी जे एकची विश्वाते गिळी ते कोटीवरी सगळी गिळतासी शस्त्रे चतुरंग परिवारा संजोडिया रहवरा दातन लाविसी मा परमेश्वरा कसा तुष्टलासी बरवा हागा भीष्म आईसा कवणू सत्यशौर्य निपुणू तोई आणि ब्राह्मण द्रोणू ग्रासीलासी कटकटा आहा सहस्रकराचा करणू आहा सहस्रकरांचा कुमरू येथ गेला कर्णविरू आणि आमुचाई आघवयाचा केरू फेडीला देखे कटकटा धातया कैसे जाहले अनुग्रहायया मिया प्रार्थुनी जगा बापुडिया आणिले मरण रामकृष्ण हरी।